Hello students, today we have to solve practice set. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या इयत्ता 7वीचा तिसरा घटक पाहणार आहोत. HCF अँड LCM म्हणजेच मसावी व लसावी. तर तुम्ही या दोघरचे समजा दोन भाग जर पाहिले असेल तर तुम्हाला HCF आणि LCM सॉल्व करताना काही देखील अडचण येणार नाही. तर याआधीच तुमचा सर्व अभ्यास झालेला आहे. तर आपण या तिसऱ्या घटकामधील सर्व प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. आता मी तुम्हाला लसावी व मसावी काढण्याच्या छोट्याशा ट्रिक सांगणार आहे. ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पहिली ट्रिक आहे पहा, दोन क्रमांक संख्या या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. कुठल्या असू दे, 12 13 असू दे, 15 16 असू दे. तुम्हाला जेव्हा मी संख्येचे प्रकार सांगत होते तेव्हासुद्धा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन क्रमांक संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या असतात. पुढची ट्रिक आहे पहा, दिलेल्या संख्यापैकी एक संख्या इतर सर्व संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा काय असतो, मसावी असतो. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, तुम्हाला या एक्झाम्पलवरून समजेल पहा. येथे एक एक्झाम्पल आहे 3, 27 आणि 36. या दिलेल्या संख्यापैकी एक संख्या जर समजा या दोन्ही संख्यांची विभाजक असेल तर ती जी संख्या असते ती काय असतो, त्या संख्येचा मसावी. तर इथे पहा 27 आणि 36 या दोन्ही संख्येला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजेच 3 ही जी संख्या काय झाली, मसावी झाली. तर अशा पद्धती तुम्ही डायरेक्ट म्हणजे तोंडी पद्धतीने स्पर्धा परीक्षेसाठी मसावी हा काढू शकता. पुढची ट्रिक आहे पहा, समूह संख्यांचा मसावी नेहमी एकच असतो. तर समूह संख्या म्हणजे काय हे आपण पाहिलेलंच होतं. तर समूह संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन संख्यांचा एक हाच सामायिक विभाजक असतो तर आपण त्या संख्यांना एकमेकींच्या काय म्हणतो, सहमूळ संख्या असे म्हणतो. तर एक एक्झाम्पल पहा, 25 आणि 27 या दोन्ही संख्यांचा सामायिक विभाजक काय आहे, एक आहे. तर ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक एक असतो तर त्यांचा मसावी नेहमी किती असतो, एकच असतो. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. पुढची ट्रिक आहे, दोन क्रमागत समसंख्यांचा मसावी नेहमी किती असतो, 2 असतो. कोणतीही क्रमागत समसंख्या घ्या त्यांचा मसावी नेहमी किती असतो, 2 असतो. आपण इथे एक दोन क्रमागत समसंख्या घेऊ, सोपी घेऊया. 4 आणि 6. तुम्ही कोणतीही समसंख्या घ्या, या दोन्ही संख्यांचा जर आपल्याला मसावी काढायचा असेल, त्यांचे मूळ अवयव काढून जर आपण पाहिलं तर पहा इथे बे 2 4, बे 1 बे. मूळ अवयव कसे पाडतात ते आपण शिकलो आहोत. तर पहा इथे बे 3 6 आणि 3 1 3 या दोन्ही संख्येचे आपण मूळ अवयव पाडलेले आहेत. आणि जेव्हा आपण मसावी काढतो दोन्ही संख्येचा तेव्हा काय घेतो, सामायिक अवयवांचा गुणाकार. तर या दोन्हीमध्ये सामायिक काय आहे, 2 आहे. मी हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तुम्ही कोणताही एक्झाम्पल घ्या आणि कोणत्याही दोन क्रमागत समसंख्या घ्या त्यांचा नेहमी मसावी किती असतो, 2च असतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जर समजा या छोट्या छोट्या ट्रिक जर समजा तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे एक्झाम्पल सॉल्व करायला काही देखील अडचण जाणार नाही. तर पुढची ट्रिक आहे पहा, दोन क्रमागत विषम संख्यांचा मसावी नेहमी एकच असतो. कोणतीही विषम संख्या घ्या, 5 आणि 7 इथे मी घेतलेली आहे पहा. तर 5 आणि 7 या दोन्ही संख्येचे मूळ अवयव पाडले तर त्यांचा मसावी नेहमी काय येतो, एकच येतो. आपण पाडूया त्या दोन्ही संख्यांचा मसावी. पहा येथे मी 5 या संख्येचे मूळ अवयव पाडलेले आहेत. 5 1 5 आणि 7 म्हणजे 7 1 7 या दोन्ही संख्येला भाग जाणारा मूळ अवयव तीच संख्या होती. तर या दोन्ही संख्येमध्ये भाग जाणारा सामायिक अवयव कोणता आहे, तर कोणताच नाही. म्हणजेच दोन्हीमध्ये सामायिक अवयव काय असणार आहे, 1. म्हणजे या दोन्ही संख्यांचा मसावी किती झाला, एकच. तर अशा भरपूर ट्रिक्स आहेत. जसे आपले एक्झाम्पल्स येतील तशा तशा आपण प्रत्येक ट्रिक ज्या आहेत त्या एक्झाम्पलला आपण क्लिअर करूयात. चला तर पाहूया आपण तुमच्या इयत्ता 7वीचा प्रॅक्टिस सेट. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूयात. तर प्रॅक्टिस सेट 10. तर पहिलं एक्झाम्पल आहे पहा, विच नंबर इज नायदर अ प्राईम नॉर अ कॉम्पोजिट नंबर. मीन्स जी संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोणती आहे. तर याचं उत्तर आहे 1. ही जी संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्त नाही. म्हणजेच याचं उत्तर काय येणार आहे, 1. 1 ही जी संख्या आहे ती संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द पेअर्स ऑफ कोप्राइम्स. मीन्स पुढील जोड्यापैकी समूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. तर हे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला कोप्राइम्स मीन्स सहमूळ संख्या, यालाच काय म्हणतात, सहमूळ संख्या.
तर समजा तुम्ही पहिल्या 3 विभागाचा म्हणजेच पहिल्या 3 पाठाचा जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व होईल. तर सहमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या 2 संख्यांचा एक हा सामायिक विभाजक असतो त्यांना आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या. तर आपण 8 आणि या 14 या दोन्ही संख्यांचे विभाजक काढूयात. तर पहा इथे 8 या संख्येचे विभाजक म्हणजेच काय, तर 8 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, तर पहा 8 या संख्येला 1 2 4 आणि स्वतः तीच संख्या म्हणजेच 8 या संख्येने भाग जातो. तर 14 या संख्येला भाग जाणारा कोणते आहेत, 1 2 आणि 7 आणि परत तीच संख्या म्हणजेच कोणती, 14. तर आपण या दोन्ही संख्येचे विभाजक पाडलेले आहेत 8 आणि 14. तर आपण या दोन्ही संख्येचे सामायिक विभाजक पाहूयात 1 आणि 2. तर या दोन्ही संख्येचे सामायिक विभाजक निघालेले आहेत, किती आहेत, 1 आणि 2. पण सामायिक विभाजकाची संख्या किती झाली, 2 झाली. पण आपल्या सहमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या 2 संख्येचा एक हाच सामायिक विभाजक असतो त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो. पण येथे सामायिक विभाजक किती आहेत, 2. तर हे 8 आणि 14 हे सामायिक विभाजक असतील का, म्हणजेच एकमेकांचे कोप्राइम्स असतील का, नाही. मीन्स 8 and 14 is not a pairs of co-primes. Next example is 4 and 5 is the pair of co-prime numbers. Let's find out. The factors of 4 is 1, 2 and 4. Then factors of 5 is 1 and 5. तर या दोन्हीमध्ये तुम्हाला काही सामायिक दिसतं का, तर पहा इथे दोन्हीमध्ये काय सामायिक आहे, 1 म्हणजेच यांचे सामायिक विभाजक म्हणजेच कॉमन फॅक्टर्स काय निघाले, 1. तर आपला सहमूळ संख्यांचा नियम काय सांगत होता, ज्या 2 संख्याचा एक हा सामायिक विभाजक असतो आपण त्यांना सहमूळ संख्या असं म्हणतो. तर या दोन्ही संख्यांचे कॉमन फॅक्टर्स किती आलं आहे, 1. म्हणजेच याचं आन्सर काय येणार आहे, 4 and 5 is the pairs of co-prime numbers. Third example आहे 17 and 19. So let's find out. Firstly, the factors of 17 is 1 and 17. Then factors of 19 is 1 and 19. So the common factor is 1. मीन्स या दोन्हीचे कॉमन फॅक्टर्स काय आले, 1. म्हणजेच 17 आणि 19 17 and 19 हे कोप्राइम नंबर्स असतील का, यस. कारण की आपल्या दोन्ही संख्यांचा एक हाच काय आलेला आहे, सामायिक विभाजक आलेला आहे. म्हणजेच देअरफॉर 17 and 19 इज द पेअर्स ऑफ co-prime numbers. Next example is 27 and 15. The factors of 27 is 1, 3, 9 and 27. And factors of 15 is 1, 3, 5 and 15. So the common factor is 1 and also 3. आता इथे 2 कॉमन फॅक्टर्स आलेले आहेत पण आपल्याला कॉमन फॅक्टर्स किती पाहिजे, 1. मग हे कोप्राइम नंबर्स असतील का, नाही. मीन्स 27 and 15 इज नॉट द पेअर्स ऑफ कोप्राइम नंबर्स. नेक्स्ट एक्झाम्पल इज लिस्ट द प्राइम फॅक्टर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. मीन्स 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा, त्या किती आहेत ते लिहा. तुम्हाला 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला पहिल्या भागात पण सांगितलं होतं की सर्व मूळ संख्या तुम्हाला पाठ असणे आवश्यक आहे. तर मूळ संख्या म्हणजे काय, जर ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने जर भाग जात असेल तर आपण त्या संख्यांना काय म्हणतो, प्राइम नंबर्स म्हणजेच मूळ संख्या. तर आपल्याला 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या काढायच्या आहेत.
तर पहा 25 ते 100पर्यंतची पहिली मूळ संख्या, 25च्या नंतरची पहिली मूळ संख्या आहे 29, नंतर आहे 31, परत काय येणार आहे 37, 41, देन 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, then 83, 89 and 97. हे सर्व काय झाले 25 ते 100पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आहेत. तर पहा एकूण 25 ते 100पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत 16. Therefore total prime numbers in between 25 to 100 is how many there 16. तर 25 ते 100पर्यंत एकूण मूळ संख्या किती झाल्या 16 म्हणजेच 16. नेक्स्ट एक्झाम्पल इज राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100 मीन्स 51 ते 100पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. तर तुम्हाला जोडमूळ संख्या म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्या मूळ संख्यांना आपण काय म्हणतो जोडमूळ संख्या. तर अशा 51 ते 100मध्ये किती जोडमूळ संख्या आहेत पहा. पहिली जोडमूळ संख्या आहे 59 अँड 61. या दोन संख्यामध्ये कितीचा फरक आहे 2चा. आणि दुसरी जोडमूळ संख्या आहे 71 अँड 73. म्हणजेच टोटल किती जोडमूळ संख्या झाल्या 2च. नेक्स्ट एक्झाम्पल इज राईट द 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता पहिला प्रश्न काय होता तर ट्विन प्राईम नंबर्स तुम्हाला 51 ते 100पर्यंत काढायचे होते आणि आता तुम्हाला किती काढायचे आहेत 1 ते 50पर्यंत. म्हणजेच टोटल 1 ते 100पर्यंतच्या सर्व मूळ संख्या माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण सुरुवातीला 1 ते 50पर्यंतच्या जोडमूळ संख्या काढूयात. तर पहा इथे पहिली जोडमूळ संख्या कोणती आहे 3, 5 3 अँड 5. नेक्स्ट 5, 7. थर्ड आहे 11 अँड 13. फोर्थ आहे 17 अँड 19. आपल्याला 5च विचारले आहेत पण आपण 1 ते 50मधल्या सर्व जोडमूळ संख्या लिहूयात. नेक्स्ट आहे 29, 31 अँड नेक्स्ट आहे 41 अँड 43. तर पहा इथे वरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 जोडमूळ संख्या सांगितल्या होत्या 51 ते 100मधल्या 59 अँड 61 अँड 71 अँड 73. आणि खाली बघा 1 ते 50मधल्या जोडमूळ संख्या आपण लिहिलेल्या आहेत. म्हणजेच 1 ते 100मध्ये टोटल मूळ संख्या किती आहेत जोडमूळ संख्या 8 आहेत. तर जोडमूळ संख्येच्या एकूण जोड्या 1 ते 100मध्ये किती असतील 8. नेक्स्ट एक्झाम्पल आहे विच आर द इवन प्राईम नंबर्स मीन्स मूळ संख्यापैकी समसंख्या कोणती. जेवढ्या काही सर्व मूळ संख्या आहेत त्यामध्ये समसंख्या कोणती आहे. तर या सर्वमध्ये फक्त एकच समसंख्या आहे ती म्हणजे 2. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती सम आहे आणि मूळही आहे. नाव टुडेज होमवर्क. First question is write all the twin prime numbers between 1 to 100. Second is how many prime numbers are even. Third is write all the prime numbers in between 1 to 100. Fourth is write all the co-prime numbers in between 1 to 100. And fifth is which of the following are the pairs of co-primes. So all students solve these questions. Now other homework is write the definitions of prime numbers, co-prime numbers, twin prime numbers, composite numbers. Write those definitions in both languages, Marathi and English.